आयुक्तांच्या बैठकीत आक्रमकपणे आपली बाजू मांडून झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, लोकल बॉडी पालिकेत गठीत नसल्याने पालिका प्रशासन मनमानी कारभार करत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास काँग्रेस वेगळ्या पद्धतीने देखील काम करून घेऊ शकते, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे पालिका प्रशासनावर चांगल्याच नाराज झाल्याचे पाहावयास मिळाले. माझं पत्र 21 जुलैला आयुक्तांकडे जातं. त्याच्यानंतर फोन जातो की माझी कामं का घेतली गेली, आणि माझी म्हणजे माझी वैयक्तिक कामं नाही आहेत, पूर्ण सोलापूर शहरामध्ये सुचवलेली रस्त्याची कामं आहेत, सुशोभीकरणाची कामं आहेत, ड्रेनेजची कामं आहेत, जी आमच्या सगळ्या नगरसेवकांकडून घेऊन कंपाईल केलेली यादी 21 जुलैला आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचते. त्याचे इन्व्हर्ट पण साधा कॉर्पोरेशनने आम्हाला दिलं नाहीये. मी आयुक्तांना सांगते की आमची कामं दिलेली सुचवलेली घेतली गेली नाही आहेत, त्याच्यावर पण काही केलं गेलं नाही. 4 दिवसांनी घाई गडबडीत शनिवार रविवार असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया पार पाडली. मुद्दामून आमची कामं डावळली गेली. आता रेकॉर्डवर येऊन आयुक्त म्हणतात की आम्ही जर घेतलेली कामं कट केली तर आम्ही अडचणीत येऊ. म्हणजे हा क्लिअर कट आरोप आहे भाजप आणि सत्ताधारीवर की हे प्रेशरनी ही कामं करण्यात आली आहे. आणि ठीक आहे, तुम्ही तुमची लिस्ट द्या, पण सांगण्यात आले की खासदारांनी जर यादी दिली तर त्याच्यावर लक्ष देऊ नका आणि ती एक पण काम घेऊ नका. हे सरासर आज दिसून येते. सोलापूरकरांचा केलेला हा अपमान आहे. आणि फक्त महापालिकेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि फक्त अधिकाऱ्यांवर सगळं दिलं जातं तेव्हा काय होतं, पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते आणि भोगावा सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं. हे दिसून येतं. एवढे वर्ष आम्ही पण सत्ता बघितली, पण एवढं गलिच्छ आणि एवढं खालच्या पातळीचं राजकारण हे कधीच झालं नव्हतं. एक नवीन लो ज्याला म्हणतात ते भाजपकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला होताना दिसतंय. हा आमचा आरोप आहे. आणि आयुक्तांना आज आम्ही सांगितलं, जोपर्यंत एनकॅपची ती लिस्ट तुम्ही रिवाइज करत नाही, जोपर्यंत आम्ही दिलेली सोलापूरकरांसाठी रस्त्याची कामं असतील, इतर कामं असतील, जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यांनी शब्द दिलाय की मंगळवारपर्यंत रिवाइज लिस्ट करून आम्ही दिलेली सगळी कामं ते घेतील आणि आम्हाला कळवतील. अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचा शोबाज कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. बाधित झालेल्या कुटुंबाला पंचनाम्याची मदत बरोबर 1 वर्षानेच मिळेल, असा टोला देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी लगावला. 100% सगळेच ह्याच्यामध्ये सगळ्यांचेच मिलीभगत आहे. कारण का प्रशासक हे 3-4 महिन्याखाली आलेले असतात, पण त्यांना सांगणं, त्यांना गाईड करणं, त्यांना पूर्णपणे शहराचा इतिहास देणं, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे इकडचे स्थानिक अधिकारी करत असतात. आणि म्हणून आम्हाला डाऊटच नाही पण खात्री आहे की त्यांची दिशाभूल करण्यात आली. हे अधिकारी सगळे सत्ताधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले तसं म्हणावं. 100% हातचे बाहुली झाले, दबावाखाली आलेत. आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्ताकडून काय बोलण्यात आलं की जर मी यादी ती कट केली, त्या यादीमध्ये काही कामं कट केली तर अडचणीचं काम ठरेल. अतिवृष्टी झालेल्या भागामधून पंचनामे केले जातात. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर मदत मिळेल असं वाटतं तुम्हाला? मी आज सगळ्या ठिकाणी गेली, आम्ही सगळे होतो. पंचनामे हे शो करतात माझा अनुभव सांगते. जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात, त्याचे पैसे, पिकांचं नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीयेत. मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाले, तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करतात. मी तुम्हाला लिहून देते 1 वर्षात हे पैसे मिळणार नाहीयेत. हा, निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची बात. बघा, पहिले काल खरं तर सगळे इकडे अलर्ट झाले पाहिजे होते, रस्त्यावर उतरले पाहिजे होते, रस्त्यावरची नेते मंडळी असायला पाहिजे होतं. पण काल आयुक्त एकटेच दिसले आपल्याला, त्यांच्या सोबत कोणी नव्हतं, कोणीही या ठिकाणी दिसलं नाही. आणि आज जागे झाले, आज दौरे केले, पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पाहिजे. आमची टीम, काँग्रेस पक्षाची टीम, आमची सगळ्यांची टीम काल ग्राउंडवर होती आणि लोकांना जाऊन त्या ठिकाणी दिसून येतं. काही ठिकाणी जातात आणि मीडियावर येतात आणि त्याच्या पलीकडे काही होत नाही. पालकमंत्री हे ठराविक मतदारसंघाचे नाही आहेत, पालकमंत्री हे जिल्ह्याचे आहेत. जिल्ह्यामध्ये कुठेही दौरा करताना दिसून येत